आजची रेसिपी आपली तुरीच्या दाण्यांची भाजी बनवूया आपण. आणि उकडून पण खात्यात, उकडून खायला पण छान लागतात आणि ह्याच्या दाण्याची पण भाजी छान होती. तर आता ह्याला आपण सोलून घेऊया. सोलून घ्यायचे यातलं बी. हे आपलं सोलून झालेलं आहे. आणि हे लागणारं साहित्य: 4 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, 1 कांदा, आपल्या चवीनुसार मीठ, जिरी, ही शेंगदाण्याचा कूट, ही काळं तिखट, थोडीशी हळद. तर चला आता आपण बनवूया. आपण तेल टाकून तेल आपलं गरम झालेलं आहे. लसूण टाकूया, थोडीशी जिरी टाकू. लालसर लसूण झाला आपला. आता तर 1 कांदा त्यात सोडून घ्यायचा. त्याला हलवून घ्यायचा. तर कांदा आपला आता लालसर झालेला आहे. कांदा आपला आता झालेला आहे. त्यात हे 2 सोडायचे. हे 2 घ्यायचं आणि त्यात टाकायचं. लय साधं सोपं भाजीचं हे आणि खायला 1 नंबर. टाकून द्यायची त्यात. टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून द्या. चांगलं भाजलं की थोडंसं मीठ वरनं चवीनुसार टाकायचं. थोडी कोथिंबीर पण टाकायची. ती उसळ पण छान होती. 2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं. हे एकदम छान मऊ होतं. मऊ झालेलं आहे. आता छान झालेलं आहे. आता आपण त्यात 1 चमचा काळं तिखट टाकून घ्यायचं. थोडंसं जास्त, कोणाला कमी पाहिजे तर कमी, जास्त पाहिजे तर जास्त. तर आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. 1-1.5 चमचा आपण घेतलेला. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेलं आहे. तर आता 1 वाटी यात पाणी सोडायचं आणि थोडंसं शिजून द्यायचं. तर आता आपली झाली भाजी टाकून. आता झाकून ठेवूया जरा वेळ. झाकून झालेले आहे. तर 5 मिनिटात मंद गॅसवर होऊन जाईल. मग काढून घ्यायची परत. आणि एकदम छान लागते. तुम्ही एकदा करून बघा. आणि तुम्हाला दुसरी रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून विचारा. माझ्या मैत्रिणीला तर खूप आवडती. कदाचित आज भाजी आहे म्हणल्यावर ती नक्कीच येणार खायला. कारण तिला लय तुरीची भाजी, तुरीची उसळ असती. म्हणजे शेंगा ते उकडतात, हळद मीठ टाकून थोडंसं उकडून खायला छान लागतात. ते पण तुम्हाला दाखवेन कसे करायचे. भाजी झालेली एकदम छान झालेली. रशी दिसते एकदम. आणि सेंट पण भारी येतोय. एकदम छान मस्त झालेली. तर वरनं थोडीशी कोथिंबीर सोडून घेऊया आपण. झाली, काढून घेऊया आता. मला पण माहिती
आपली भाजी काढून घेतलेली झालेली, एकदम मस्तपैकी झालेली. माझ्या मैत्रिणीला तर खूप आवडती, ती नक्की आज खायला येणार म्हणजे येणारच, तिचं ठरलेलंच आहे. तर तुम्हाला कोणची रेसिपी पाहिजे तर कमेंट करून नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रेसिपी सांगेन.